नमस्कार. आज आपण एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत ना, ज्याने मानवाचा सगळा इतिहासच बदलून टाकला. हो, आणि तो शोध म्हणजे शेती. चला तर जरा खोलात जाऊन बघूया की या एका गोष्टीने आपलं आयुष्य कसं आणि किती बदललं. विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का? एका लहानशा दाण्याने अख्खं जग कसं बदललं असेल? ही गोष्ट म्हणजे ही काही एका रात्रीत झालेली क्रांती नव्हती, नाही, तर हजारो वर्षांच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून हळूहळू घडत गेलेला हा बदल होता. एका इवलेशा बीमधून आपली संस्कृती कशी उभी राहिली, चला तर मग तीच गोष्ट पाहूया. पण ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला खूप मागे जावं लागेल, हजारो वर्षे मागे. त्या काळात जेव्हा माणूस शेती वगैरे काहीच करत नव्हता, कसं असेल बरं तेव्हाचं आयुष्य? त्यांचं आयुष्य म्हणजे अक्षरशः निसर्गाच्या हातात होतं. जंगलात जी काही फळं मिळतील, कंदमुळं मिळतील किंवा मग प्राण्यांची शिकार, बस हेच जगण्याचं साधन. म्हणजे कसं की एका जागेवरचं अन्नपाणी संपलं की निघाले दुसऱ्या जागेच्या शोधात. हेच त्यांचं रोजचं जीवन होतं. आता इथे बघा, या दोन जीवनशैलींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला सततची भटकंती, आज इथे उद्या कुठे काहीच नक्की नाही, आणि दुसरीकडे आहे स्थायिक जीवन, जिथे शेतीमुळे एक प्रकारचं स्थैर्य आलं. आणि हाच बदल, हाच तो टर्निंग पॉइंट होता ज्याने इतिहासाला एक नवी दिशा दिली. मग प्रश्न असा आहे की हा एवढा मोठा क्रांतिकारी बदल घडला तरी कसा? तर तो काही एका क्षणात, म्हणजे कोणाला तरी अचानक साक्षात्कार झाला असं नाहीये. नाही, ही गोष्ट घडलीये अनेक वर्षांच्या अगदी सूक्ष्म निरीक्षणातून. बघा, जंगलात अन्न गोळा करताना आदिमानवाची एक गोष्ट लक्षात आली की काही ठराविक बिया किंवा धान्य खाल्ल्यावर ना पोट भरतं आणि चांगली ताकदही मिळते. मग काय, त्यांनी अशा बिया आणि धान्य मुद्दाम गोळा करायला सुरुवात केली. आणि मग तो क्षण आला. कधीतरी नकळतपणे त्यांच्याकडून जमिनीवर पडलेल्या बियांमधून काही दिवसांनी छोटी छोटी रोपं उगवलेली दिसली. हा खरं तर खूप साधा शोध होता, पण खूप महत्वाचा, कारण इथेच त्यांच्या डोक्यात एक विचार चमकला की अरे, बी आणि रोप यांचा काहीतरी संबंध आहे. आता जे अपघाताने दिसलं होतं ना, त्याचं रूपांतर हळूहळू मुद्दाम केलेल्या प्रयोगांमध्ये झालं. बरं का, हे एका पिढीत नाही झालं. ह्यात अनेक पिढ्यांचं ज्ञान आणि अनुभव होता. हा ज्ञानाचा प्रवास किती लॉजिकल आहे बघा. सगळ्यात आधी निरीक्षण. अरे, बियांमधून रोपं उगवतात. मग संग्रह, म्हणजे खाण्यासाठी बिया गोळा करणं. मग आला प्रयोग. चला मुद्दाम बिया लावून बघूया. आणि शेवटी लागवड, म्हणजे शेतीची एक पद्धतच विकसित करणं. केवळ बघण्यापासून ते काहीतरी करून दाखवण्यापर्यंतचा हा प्रवास खरंच माणसाच्या बुद्धीची कमाल आहे. सुरुवातीला त्यांचे प्रयोग अगदी साधे होते. म्हणजे बिया मुद्दाम जमिनीत टाकायच्या, वरून थोडी माती टाकायची आणि मग बघायचं की काय होतंय. अनेकदा त्यांचे प्रयत्न फसले असतील, पण प्रत्येक वेळी ते काहीतरी नवीन शिकत होते. ही एक प्रकारची ट्रायल अँड एरर पद्धत होती. आणि मग अनेक वर्ष निसर्गाकडे बघून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की पावसाळ्यात बिया लावल्या ना की पीक जास्त चांगलं येतं. पाणी आणि पीक ह्यांचा संबंध त्यांना अनुभवातून कळला, आणि हा शोध त्यांच्यासाठी प्रचंड मोलाचा ठरला. तर शेतीच्या या सुरुवातीच्या प्रयोगामुळे मानवी समाजावर खूप खोलवर आणि दूरगामी परिणाम झाले. खरं तर एक नव्या युगाची सुरुवातच इथून होत होती. मग त्यांनी गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांसारखी रानटी धान्य हळूहळू स्वतः उगवायला सुरुवात केली, आणि हीच होती खऱ्या अर्थाने शेतीची सुरुवात. आणि हा होता सगळ्यात मोठा बदल. आता एकाच ठिकाणी अन्न उगवता येत असल्यामुळे सतत इकडून तिकडे भटकण्याची गरजच संपली. माणसाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका जागी स्थिर होऊन राहणं शक्य झालं होतं. आणि भटक्या जीवनातून या स्थायिक जीवनाकडे झालेला हा प्रवास, हाच आपल्या आजच्या आधुनिक संस्कृतीचा पाया ठरला. कारण लोक आता एका ठिकाणी एकत्र राहू लागले. त्यामुळे छोट्या छोट्या वस्त्या तयार झाल्या, आणि याच वस्त्यांची पुढे जाऊन गावं बनली, आणि इथूनच खऱ्या अर्थाने समाज बनायला सुरुवात झाली. तर अशी आहे ही गोष्ट, एका लहानशा बीमधून अख्खी संस्कृती उभी राहण्याची. निरीक्षण, अनुभव आणि प्रयोग या 3 गोष्टींमुळेच मानवी प्रगतीची एक नवी सकाळ झाली. हजारो वर्षांपूर्वी लागलेल्या त्या एका शोधाने आपलं आजचं जग घडवलं. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे
की भविष्यात असा पुढचा कोणता शोध असेल जो आपल्या जगाला पुन्हा एकदा पूर्णपणे बदलून टाकेल.